1707 सालच्या पावसाळ्याचे ते दिवस होते. खानदेशातल्या लामखणी या धुळ्याजवळच्या गावात युवराज शाहूराजेंचा तळ पडलेला होता. रात्रीची वेळ होती आणि मुसळधार पाऊस एकसारखा कोसळत होता. अधूनमधूनच काळजाचा थरकाप उडवणाऱ्या विजाही कडाडत होत्या. पण शाहूराजांच्या तंबूत मशाली ढणढणत होत्या आणि त्या मशालींच्या पिवळ्या लाल नाचणाऱ्या उजेडात मुत्सद्यांचे आणि सरदारांचे चेहरे चिंताक्रांत दिसत होते. मध्यभागी उच्च आसनावर धिप्पाड रुबाबदार चेहऱ्याचे 26-27 वर्षांचे युवराज शाहूराजे मोठ्या गंभीर मुद्रेनं बसलेले होते आणि विषय सुद्धा तसाच गंभीर होता. शाहूराजांचे प्रमुख मुत्सद्दी महादजी कृष्णा जोशी, जे नंतर थोरल्या बाजीरावांचे सासरे बनले होते ते, तसंच गदाधर प्रल्हाद नाशिककर, मोहनसिंग रावल, सुजनसिंग रावल, जोत्याजी केसरकर, खानदेशचे सरदार अमृतराव कदम बांडे सरकार, वऱ्हाड बेरडचे सरदार परसोजी भोसले, नेमाजी शिंदे, तसंच बोकील चिमणाजी दामोदर मोघे इत्यादी इत्यादी सरदार चिंताग्रस्त चेहऱ्यांनी बसलेले होते. आपली सुटका झाल्याबद्दल आणि आपण परत स्वराज्यात येत असल्याबद्दल शाहूराजांनी त्यावेळी सातारला असणाऱ्या महाराणी ताराबाई साहेबांना पत्र लिहून कळवलं होतं. आपला न्याय हक्काचा वाटा स्वराज्यात मागितला होता. पण ताराराणीबाई साहेबांनी कुठलंही उत्तर त्यांना पाठवलं नव्हतं. त्या पत्राकडं, शाहूराजांच्या पत्राकडं त्यांनी अगदी साफ दुर्लक्ष केलं होतं. एवढंच नव्हे तर शाहूराजांकडं गुप्तहेरांनी आणलेली खबर तर काळजाचा थरकाप उडवणारीच होती. ताराराणींनी विश्वासातल्या माणसांना असं सांगितलं होतं की मुघलांनी खऱ्या शाहूराजांना केव्हाच मारून टाकलंय आणि आता आपल्या स्वराज्यात फूट पाडण्यासाठी कुणीतरी खोटाच तोतया मुघलांनी उभा करून इकडं पाठवलाय. हे खरे शाहूराजे असणं बिलकुल शक्यच नाही. ताराराणी साहेबांनी त्याही पुढे जाऊन काही मारेकऱ्यांना ह्या तोतयाला ठार मारण्याची सुपारीही देऊन टाकली होती. पण त्यावेळी शाहूराजांना काही दगाफटका होऊ नये म्हणून जोत्याजी केसरकरांनी त्यांच्या भोवतीची सुरक्षा यंत्रणा भयंकर भक्कम बनवलेली होती. महाराष्ट्रात आलेली ही व्यक्ती खरे शाहूराजे नसून कुणीतरी नकली तोतयाच आहे असं पक्क व्हावं म्हणून ताराराणी साहेबांनी अनेक लोकांना पैशांचं आमिष देऊन त्यांची भेट घेऊन नंतर इकडे येऊन इतरांना शपथेवर खोटं सांगावं असाही डाव रचलेला होता. पण जे जे लोक युवराज शाहूराजांना भेटायला गेले होते त्यांना असा भास झाला होता की आपण छत्रपती संभाजी महाराजांना साक्षात आपल्या समोर पाहत आहोत. शाहूराजांचं व्यक्तिमत्व हुबेहूब छत्रपती संभाजी महाराजांसारखंच होतं की कुणीही त्यांना पाहता क्षणीच त्यांच्या प्रेमात पडावं. शाहूराजांकडे पाहिल्यानंतर कुणाला बोलण्याची सुद्धा गरज उरत नसायची. जे जे लोक शाहूराजांना पाहून आले त्या लोकांनी ताराराणी साहेबांना सांगितलं की ते कुणी तोतया नसून खरोखरच शाहूराजे आहेत, आपले धनी आहेत. जेव्हा ताराराणी साहेबांनी खोटं सांगण्याचा, खोटा शपथा घेण्याचा त्या लोकांवर दबाव टाकला होता, त्यांना आग्रह केला होता, तेव्हा त्यातल्या काही जणांनी आत्महत्या केली होती तर काही जण पळून गेले होते. त्यामुळं महाराणी ताराबाई साहेबांचा हा डाव पूर्णपणे उधळला गेला होता. मग मात्र ताराराणी साहेबांनी अशी भूमिका घ्यायचं ठरवलं होतं की छत्रपती संभाजी महाराजांनी आबासाहेबांचं स्वराज्यच धोक्यात आणलं होतं, पण माझ्या पतीनं म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांनी आणि नंतर मी स्वराज्य राखलं. त्यामुळं गादीवर खरा हक्क माझ्याच पुत्राचा म्हणजे दुसरे शिवाजीराजे यांचाच आहे. आणि नंतर ताराबाई साहेबांनी रात्रंदिवस वेगवान हालचाली सुरू केल्या होत्या. साताऱ्याला पंतप्रतिनिधी परशुराम त्र्यंबक, सचिव शंकराजी नारायण, हुकुमतपन्हा रामचंद्र पंत अमात्य, चिटणीस खंडो बल्लाळ, सरसेनापती धनाजी जाधव, सरलष्कर हंबीरराव मोहिते दुसरे आणि इतर अनेकांच्या रात्रंदिवस बैठका आणि मसलती चालू होत्या. सातारहून ताराबाई साहेबांच्या हुकुमांचे खलिते विविध सरदारांच्या नावानं रोजच सुटत होते. सत्ता हाती असल्यानं ताराराणी साहेबांकडं प्रचंड मोठा खजिना होता आणि मराठी सरदार आता गोंधळलेले होते. कुठल्या गटात जावं याचा ते विचार करत होते. तसं युवराज शाहूराजांचा स्वभाव मुळातच शांतिप्रिय होता. आपल्या घरात फूट पडू नये, सामोपचारानं सगळे प्रश्न मार्गी लावले जावे अशी त्यांची मनापासून इच्छा होती. पण आता संघर्ष अटळ दिसत होता.
आपल्या उघड्या खांद्यावर आपले लांबसडक काळेभोर केस मोकळे सोडलेले शाहूराजे गंभीर मुद्रेनं पाहत होते. आणि तेवढ्यात मुत्सद्दी गदाधर प्रल्हाद नाशिककर यांनी अगदी ठामपणे सांगितलं, राजे, सामोपचारानं प्रश्न सुटणार नाही. आता संघर्ष अटळ आहे. आपल्याला टक्कर घ्यावीच लागणार. शाहूराजांनी मग शामियान्यात असणाऱ्या सगळ्यांच्या चेहऱ्यांवरून आपली नजर फिरवली. मशालींच्या उजेडात सगळ्यांचे चेहरे एकाच वेळी होकारार्थी हलत होते. वैजी, वैजी महाराज असे शब्द प्रत्येकजण पुटपुटत होता. मग शाहूराजांनी आपले विशाल नेत्र मिटले, छातीवर हात ठेवला आणि जगदंब जगदंब जशी श्रींची इच्छा, आणि ते जोत्याजींकडे पाहून म्हणाले, सुभेदार, उद्याच ब्रह्म मुहूर्ताला इथला तळ हलवा. आपण सगळे दक्षिणेकडे कूच करूया. सगळ्या सरदारांना आम्हाला भेटायला निरोप पाठवा. आम्ही स्वतःच काकू साहेबांची भेट घेऊ. आणि शाहूराजांच्या त्या शब्दांसोबत त्या तंबूत एक वेगळाच उत्साह संचारला होता. प्रत्येकाचे हात सळसळू लागले होते. बाहेर पावसात भयंकर विजा कोसळत होत्या आणि ह्या विजा मराठेशाहीवरच कोसळत होत्या. थोरल्या आबा महाराजांच्या गादीचं विभाजन आता अटळ होतं. गादीमधला संघर्ष, घरातला संघर्ष अटळ होता. मित्रांनो, महाभारतातली कहाणी आहे. पांडव 12 वर्षांचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास भोगून परत हस्तिनापुरात आले होते आणि पांडव कौरवांकडे ठरल्याप्रमाणे आपलं अर्धराज्य आणि न्याय हक्क मागत होते. पण दुर्योधनानं पांडवांचा तो अधिकार साफ नाकारला. पांडवांना युद्ध टाळायचं होतं म्हणून पांडवांनी आपली मागणी फारच कमी केली आणि अर्ध्या साम्राज्याऐवजी केवळ कौरवांकडे 5 गावं मागितली. पण दुर्योधन मात्र सत्तेच्या धुंदीत होता. तर धृतराष्ट्रही अगोदर डोळ्यांनी आंधळा तर होताच, पण आंधळ्या पुत्र प्रेमामुळं धृतराष्ट्र बुद्धीनंही आंधळा बनलेला होता. धृतराष्ट्र आणि दुर्योधन या बाप बेट्यांनी पांडवांना अगदी ठणकावून सांगितलं, तुम्हाला 5 गावं तर सोडा, पण सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा जमीन मिळणार नाही. सत्तेचा गर्व इतका होता की मध्यस्थी शिष्टाई करायला आलेल्या विदुरांसारख्या विद्वानांनाही अपमानित करून हाकलून लावण्यात आलं. तर भगवान श्रीकृष्णांनाही कैदी बनवण्याचा प्रयत्न केला गेला होता. आणि मग त्यानंतर जे महाभारताचं युद्ध झालं ते भयंकर विनाशकारी होतं. संपूर्ण भारतखंडासाठी महाविध्वंसक होतं. त्या युद्धामुळं संपूर्ण भारतवर्षाचं इतकं प्रचंड नुकसान झालं की विचारता सोय नाही. केवळ 5 गावं पांडवांना देऊन सगळं थांबवता आलं असतं. पण मित्रांनो, भाऊबंदकी आणि चुलत बंधूंमधले वाद म्हणजे फारच मोठी विचित्र गोष्ट असते. औरंगजेबाचा मृत्यू 1707 साली झाला आणि त्याच साली जून महिन्यात मुघलांनी शाहूराजांना सोडून दिलं होतं. भारतात बाहेरून आलेल्या प्रत्येक शासकाची फोडा आणि राज्य करा हीच नीती शेकडो वर्ष राहिलेली आहे. मुघलांचा असा हेतू होता की यामुळं मराठ्यांमध्ये फूट पडेल आणि ते दिल्लीकडे वळणार नाहीत. शाहूराजांच्या मातोश्री म्हणजे शंभूराजांच्या पत्नी सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाईंना सुरक्षा म्हणून मुघलांनी आपल्या कैदेत दिल्लीला ओलीस ठेवलेलं होतं. तसं पाहिलं तर शाहूराजेही औरंगजेबाच्या कैदेतला 17-18 वर्षांचा खडतर वनवास भोगूनच परत आले होते. स्वराज्याच्या गादीवर नियमानं शाहूराजांचाही अधिकार होता. कारण ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना 1689 साली मुघलांनी कैद केलं होतं आणि त्यांची निगरून हत्या केली होती, त्यावेळी सगळ्यांना असंच वाटलं होतं की महाराणी येसूबाई आता तख्तावर आपल्या 7-8 वर्षांच्या शाहूराजांना बसवतील. पण यावेळी महाराणी येसूबाईंनी वैयक्तिक स्वार्थ पाहिला नाही, स्वराज्याचं हित पाहिलं आणि त्यांनी मोठ्या उदार हृदयानं राजाराम महाराजांना छत्रपती बनवलं. जसे शाहूराजे आमचे पुत्र तसेच राजाराम महाराज तुम्हीही आमचेच पुत्र म्हणून महाराणी येसूबाईंनी राजाराम महाराजांना हृदयाशी धरलं होतं. छत्रपतींच्या घराण्यातल्या सगळ्या लोकांनी एकाच ठिकाणी एकत्र राहू नये
हा निर्णय सुद्धा महाराणी येसूबाई साहेबांचाच होता. छत्रपती राजाराम महाराजांनी यावेळी महाराणी येसूबाईंना स्वतःहून असं वचन दिलं होतं की ज्यावेळी युवराज शाहूराजे सज्ञान होतील तेव्हा त्यांच्या हक्काचं असणारं तख्त मी त्यांना स्वतः बहाल करीन. तोपर्यंत मी भरतासारखं हे तख्त सांभाळेल. नंतर राजाराम महाराज दक्षिणेत जिंजीला गेले तर त्याच वेळी रायगडाचा पाडाव होऊन युवराज शाहूराजांना आणि महाराणी येसूबाईंना मुघलांच्या कैदेत जावं लागलं होतं. स्वराज्याची ही दौलत शाहूराजांचीच आहे, आपण फक्त तख्ताचा सांभाळ करत आहोत असं राजाराम महाराज वारंवार म्हणायचे. मुघलांच्या कैदेत असणाऱ्या युवराज शाहूराजे आणि महाराणी येसूबाईंसाठी नियमितपणे पैसे आणि नजराणे राजाराम महाराज पाठवायचे आणि त्यांची विचारपूस सुद्धा करायचे. पण महाराष्ट्राच्या दुर्दैवानं 1700 साली छत्रपती राजाराम महाराजांचं निधन झालं होतं आणि त्यानंतर महाराणी ताराबाई साहेबांनी आपले अल्पवयीन पुत्र शिवाजी दुसरे यांना तख्तावर बसून स्वराज्याची कमान स्वतःच्या हातात घेतली होती. वाघाचं काळीज असणारी मराठी वाघीण म्हणजे महाराणी ताराबाई साहेब होत्या. स्वतः हातात तलवार घेऊन घोड्यावर मान ठोकून सगळ्यांच्या पुढे राहून त्या लढाया लढल्या. थोडे थोडके नव्हे तर लाखो मुघलांची फौज तब्बल 7 वर्ष ताराराणी साहेबांनी थोपून धरली, धोपटून काढली आणि हैराण केली. नंतरच्या काळात तर ताराराणी साहेबांच्या सक्षम नेतृत्वाखाली मराठी शाहीची ताकद प्रचंड वाढलेली होती. मराठी फौजा संपूर्ण भारतामध्ये धुमाकूळ घालत होत्या. तसं मुघल स्वराज्य बुडवायलाच महाराष्ट्रात आलेले होते. पण आता मराठ्यांची शक्ती इतकी वाढली होती की आता मराठेच दिल्लीपर्यंत पोहोचून मुघलांचंच तख्त बुडवतील की काय, सगळा भारत ताब्यात घेतील की काय, अशी परिस्थिती त्यावेळी निर्माण झाली होती. मराठ्यांची ताकद, मराठ्यांची महत्वाकांक्षा, मराठ्यांचा आत्मविश्वास आणि मराठ्यांची जिद्द प्रचंड वाढलेली होती. राजमाता ताराराणी साहेब एक राज्यकर्त्या म्हणून अत्यंत कर्तबगार होत्या, पण शाहूराजांबद्दल अत्यंत विद्वेषाची भावना त्यांच्या मनात होती. मुघलांच्या कैदेत असणाऱ्या महाराणी येसूबाई ह्या आपल्या अत्यंत कर्तबगार वाघीण असणाऱ्या जावेचा प्रचंड तिरस्कार ताराराणी साहेब करायच्या. ज्यावेळी छत्रपती राजाराम महाराजांचं निधन झालं होतं त्यावेळी मुघलांच्या कैदेत अनेक मराठी माणसं होती. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुत्राला जपण्यासाठी म्हणजे शाहू महाराजांना जपण्यासाठी कित्येक मराठा सरदारांनी स्वतःहून मुघलांची कैद स्वीकारली होती. ज्यावेळी लहरी औरंगजेबाला धर्मांधपणाचे झटके यायचे आणि तो शाहू राजांचा धर्म परिवर्तन करून त्यांना मुस्लिम बनवायचा प्रयत्न करायचा, त्यावेळी हे मराठा सरदार स्वतःहून पुढे यायचे आणि त्यांच्या बदल्यात मुस्लिम व्हायचे. स्वराज्यासाठी कित्येक मराठा सरदारांनी मुघलांच्या कैदेत असताना आपला धर्मही बदलला होता, तो केवळ दौलतीचा वारस जपण्यासाठी. पण ताराराणी साहेब सत्तेवर येताच त्यांनी ह्या सगळ्या लोकांचा विचारच सोडून दिला. त्यांना जे तनखे स्वराज्याकडून जात होते, जे नियमित नजराने स्वराज्याकडून पाठवले जात होते, ते सगळे ताराराणी साहेबांनी बंद करून टाकले आणि मुघलांच्या कैदेत असणाऱ्या मराठी सरदारांकडे, शाहू राजांकडे आणि आपल्या जाऊबाई महाराणी येसूबाईंकडे ताराराणी साहेबांनी साफ दुर्लक्ष करून टाकलं. 1705 सालापर्यंत तर महाराणी येसूबाई आणि युवराज शाहू यांची त्यांच्या माणसांसगट प्रचंड हालाकीची आर्थिक परिस्थिती बनली होती. इतकी पैशांची चणचण होती की महाराणी येसूबाईंना चिंचवडच्या मोरया गोसावी संस्थानाला पत्र लिहून पैशांची मदत मागावी लागली होती. ताराराणी साहेबांनी वाऱ्यावर सोडलेल्या ह्या माणसांची काळजी घेण्यासाठी महाराणी येसूबाईंना कर्ज घ्यावं लागलं होतं. तसं पाहिलं तर युवराज शाहू राजांचं पाळण्यातलं नाव हे शिवाजी दुसरे असंच होतं. पण ताराराणी साहेबांनी शाहू राजांचं तेही नाव पळवलं होतं आणि आपल्या मुलाला शिवाजी दुसरे असं नाव दिलं होतं. छत्रपती संभाजी महाराजांचे खरे पुत्र शिवाजी दुसरे अर्थात शाहूराजे हे मुघलांनी कधीच मारून टाकलेले आहेत आणि आता कुणी जो शाहूराजा नावाचा मुघलांच्या कैदेत आहे तो कुणीतरी नकली माणूस आहे, कुणीतरी तोतया आहे असं ताराराणी साहेब उघड उघड म्हणायच्या. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर ज्यावेळी मुघलांनी शाहूराजांची सुटका केली होती तेव्हा शाहूराजे सत्तेतला वाटा मागायला येणार हे ताराराणींना कळून चुकलं होतं. पण शाहूराजांना 1 इंचही जमीन न देण्याचा त्यांचा निर्धार होता. जेव्हा शाहूराजांची सुटका मुघलांनी केली होती तेव्हा ताराराणी साहेबांनी अनेक सरदार आणि कारकुनांना एकांतात बोलवलं होतं. त्या नावाजलेल्या कारकुनांना आणि सरदारांना ताराराणींनी
पैशांचं आणि वतनदारीचं मोठं आमिष देऊ केलं होतं. या बदल्यात त्यांनी गाईचं शेपूट हातात धरून आणि दूध भाताची शपथ घेऊन असं खोटं सांगायचं होतं की हा जो कुणी शाहूराजा नावाचा माणूस सुटून आला आहे तो खरा शाहूराजा नाही, तो कुणीतरी तोतया आहे. खऱ्या शाहूराजांना मुघलांनी कधीच मारून टाकलं आहे. यासाठी ताराराणी साहेबांनी मराठेशाहीतल्या उच्च विश्वासार्हता असणाऱ्या अनेक जणांवर अशा खोट्या शपथा घेण्यासाठी प्रचंड दबाव आणला होता. पण ह्यापैकी बरेच जण पळून गेले तर काहींनी चक्क आत्महत्या केली. पण ताराराणींच्या बाजूनं अशी कुणीही खोटी साक्ष दिली नाही की शाहूराजे हे तोतया आहेत. जेव्हा शाहूराजांना तोतया ठरवण्याचा ताराराणी साहेबांचा प्रयत्न फसला तेव्हा ताराराणी साहेबांनी नवीनच भूमिका घेतली, नवीनच बाजू मांडायला सुरुवात केली. ताराराणी साहेबांनी असं म्हणायला सुरुवात केली की छत्रपती संभाजी महाराजांनी खरं तर स्वराज्याचं मोठं नुकसानच केलं होतं. माझ्या पतीनं म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांनी आणि मी स्वतःच आबासाहेबांचं स्वराज्य खऱ्या अर्थानं राखलेलं आहे. पण मित्रांनो, ताराराणी साहेबांचा हा प्रयत्नही अगदी अंगलट आला. छत्रपती संभाजी महाराजांचं कर्तृत्व कमी लेखून त्यांनी मोठी चूक केली होती. कारण बहुतांश सरदारांच्या मनामध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल प्रचंड आदराची आणि श्रद्धेची भावना होती. स्वराज्यासाठी स्वतःचे प्राणही प्रचंड हाल अपेष्टा सहन करून हसत हसत देणाऱ्या संभाजी महाराजांबद्दल कुणीही काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हतं. आणि मग ताराराणी साहेबांची ही भूमिकाही त्यांच्यावरच उलटली. शंभूराजांसाठी वापरलेले त्यांचे शब्द बऱ्याच जणांना सहन झाले नाहीत आणि ते सरदार सरळ शाहूराजांना जाऊन मिळाले. मित्रांनो, वास्तविकता हा युवराज शाहूराजांचा स्वभाव अत्यंत उदार आणि सामंजस्याची भूमिका घेणारा होता. त्यांच्यात अशा अपेक्षाही फार नव्हत्या. आपल्या काकू साहेबांशी लढण्याची आणि मराठीच रक्त सांडवण्याची त्यांची अगदी मनापासून इच्छा नव्हती. मराठ्यांचं आपापसातलं हे युद्ध टाळण्याचा त्यांनी निकराचा प्रयत्न केला होता. तसं जर पाहिलं तर त्यावेळी शाहूराजांचं सैन्यही काही फारसं नव्हतं आणि शाहूराजांकडे धनाचं पाठबळही नव्हतं. या उलट ताराराणींकडे सैन्य, पैसा, सत्ता सगळंच होतं. आणि यावेळी जर ताराराणी साहेबांनी थोडंसं मोठं मन दाखवून एखादी छोटीशी जहागीर जर शाहूराजांना दिली असती, त्यांच्याशी समझोता केला असता, तरी शाहूराजे अत्यंत आनंदाने त्याला राजी झाले असते. त्यांना फक्त स्वतःला मान्यता हवी होती. अशा वेळी परिस्थितीचा अंदाज घेऊन मुघलांच्या या फूट पाडण्याच्या डावाला बळी पडण्यापेक्षा शाहूराजांशी समझोता करावा. त्यांना एखादी छोटीशी जहागीर देऊन सगळ्या भारताचं राजकारण ताराराणी साहेबांनी सांभाळावं असा त्यांना बहुमूल्य सल्ला स्वराज्याचे अमात्य रामचंद्र पंत यांनी दिला होता. आणि चिटणीस असणारे खंडो बल्लाळ हेही ताराराणी साहेबांना हेच समजावण्याचा प्रयत्न करत होते. पण आता परिस्थिती पाहून हुकमतपणा रामचंद्र पंत अमात्यांचे कट्टर विरोधी असणारे गटातले कारभारी चांगले सक्रिय झाले होते. पंत प्रतिनिधी परशुराम त्र्यंबक आणि सचिव शंकराजी नारायण आता हे ताराराणी साहेबांच्या बाजूने होते. शाहूराजांचा पूर्णपणे बिमोडच करावा अशा मताचे हे दोघ जण होते. आणि मग शंकराजी नारायण आणि परशुराम त्र्यंबक यांच्या नादाला लागून ताराराणी साहेबांनी आता दुसरा मोठा आताताईपणा केला. चांगला सल्ला देणाऱ्या हुकमतपणा रामचंद्र पंत अमात्य यांना बेड्यांमध्ये जखडलं. त्यांना कैद करतानाही त्यांचा सन्मान राखण्यासाठी, मान राखण्यासाठी त्यांच्यासाठी खास चांदीच्या साखळ्या ताराराणी साहेबांनी बनवून घेतल्या होत्या. 58 वर्षांच्या प्रचंड कुशाग्र बुद्धीच्या हुकमतपणा रामचंद्र पंत अमात्यांना तरी चांदीच्या साखळ्यांमध्ये अडकवून ठेवून वसंतगडाच्या कोठडीत टाकलेलं होतं, तरीही ते गप्प बसलेले नव्हते. कोठडीत बसल्या बसल्याच त्यांनी सूत्र हलवली. त्यांनी आपला शिष्य बाळाजी विश्वनाथ याला पुढे केलं. युवराज शाहूंच्या गोटात पाठवून त्याच्या करवी चाली खेळायला सुरुवात केली. बाळाजी विश्वनाथ भटांना यावेळी संधी मिळाली आणि या संधीचं त्यानं सोनं केलं. मित्रांनो, ज्यांना थोरले बाजीराव आपला आदर्श मानायचे, ज्यांनी स्वराज्याच्या सलग 5 छत्रपतींचे अमात्य म्हणून तब्बल 44 वर्ष स्वराज्याची एकनिष्ठेनं सेवा केली, ज्यांना मराठेशाहीचं चाणक्य म्हटलं जातं, तर त्यांनी लिहिलेला आज्ञापत्र या ग्रंथाला निर्विवादपणे मराठीतलं कौटिल्य अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. अशा
श्री हुकुमतपणा रामचंद्र पंत अमात्य निळकंठांची ही कहाणी आहे. तसं रामचंद्र पंत अमात्यांचं मूळ गाव म्हणजे कोळवण. सध्याच्या कल्याण भिवंडी जवळचं हे गाव होय. रामचंद्र पंतांचे पूर्वज पारंपरिकरित्या याच कोळवण गावचे वतनदार कुलकर्णी होते. कोळवणचं हे कुलकर्णी घराणं भादाणेकर किंवा बहुतकर या उपनावानेही ओळखलं जायचं. पण नंतर 18व्या शतकात जेव्हा कोल्हापूरच्या गादीकडून त्यांना गगन बावड्याची जहागीर मिळाली होती, नंतर त्यांचं आडनाव बावडेकर हेच वहिवाटीनं कायम झालं आहे. तसं वेरुळकर भोसलेंच्या घराण्याचे आणि या बहुतकर कुलकर्णी घराण्याचे गेल्या कित्येक पिढ्यांचे संबंध होते. रामचंद्र पंतांचे पणजोबा हे मालोजी राजे भोसलेंच्या सेवेत होते. रामचंद्र पंतांचे आजोबा हे शहाजी राजांच्या सेवेत होते, तर त्यांचे वडील शिवरायांच्या सेवेत रुजू होते. थोडक्यात काय तर रामचंद्र पंतांचे सगळेच कुटुंबीय, सगळेच भाऊबंद भोसलेंच्या विविध कुटुंबियांच्या सेवेत गेल्या कित्येक पिढ्यांपासून होते. रामचंद्र पंतांचे वडील निळो सोनदेव हे शिवरायांच्या पदरी असताना 1662 साली मुजुमदार किंवा अमात्य पदावर रुजू झाले होते. रामचंद्र पंतांचे चुलते आबाजी सोनदेव पंत हे फार प्रसिद्ध आणि नामांकित असे शिवरायांच्या सेवेतले वकील होते. घरातच असं वातावरण असल्यामुळं वकिलीचं, राजकारणाचं आणि मुत्सद्देगिरीचं बाळकडू रामचंद्र पंतांना आपले आजोबा, चुलत आजोबा, वडील, चुलते इत्यादींपासून लहानपणापासूनच मिळालं होतं. मित्रांनो, एक अशी आख्यायिका सांगितली जाते की रामचंद्र पंतांचे वडील निळो सोनदेव हे समर्थ रामदास स्वामींचे अगदी एकनिष्ठ भक्त होते आणि योगायोगानंच ज्यावेळी रामचंद्र पंतांचा जन्म कोळवण इथं झाला होता, त्यावेळी प्रत्यक्ष समर्थ रामदास स्वामी कोळवणलाच हजर होते. आणि असंही सांगितलं जातं की रामचंद्र पंतांचं रामचंद्र हे नाव स्वतः समर्थ रामदास स्वामींनीच ठेवलं होतं. रामचंद्र पंत अमात्यांचा जन्म साधारणतः 1650 साली झालेला होता. लहानपणापासूनच रामचंद्र पंत अमात्य प्रचंड बुद्धिमान आणि हजरजबाबी होते. केवळ बुद्धिमत्ताच तल्लक नव्हती, तर हातानं शस्त्र चालवण्यातही ते कुशल होते. तलवारबाजीतही ते भयंकर हुशार होते. रामचंद्र पंतांच्या मोठ्या बंधूंचं नाव नारायण पंत निळकंठ असं होतं. नारायण पंत आणि रामचंद्र पंत हे दोघं बंधूही केवळ 14-15 वर्षांचे झाल्यानंतरच लगेचच शिवरायांच्या हाताखाली स्वराज्याच्या सेवेत रुजू झाले होते. तसं रामचंद्र पंतांचे थोरले बंधू असणाऱ्या नारायण पंतांना छत्रपती शिवाजी महाराजांनी मुजुमदारपदी बढती दिली होती. पण नारायण पंतांचा संन्यासाकडे जास्त ओढा होता. नंतर त्यांनी संन्यास दीक्षाच घेतली होती आणि राजकारणातून ते निवृत्त झाले होते. राजकारण, वकिली आणि युद्धशास्त्र रामचंद्र पंतांनी अत्यंत कमी वयातच आत्मसात केलं होतं. ज्यावेळी रामचंद्र पंतांच्या वडिलांचं म्हणजे निळो सोनदेवांचं निधन झालं होतं, त्यावेळी त्यांचं वय केवळ 22 वर्षांचंच होतं. पण गुणग्राहक असणाऱ्या, रत्नपारखी असणाऱ्या शिवरायांनी या रत्नाची पारख अचूक केली होती. स्वराज्याच्या अमात्य पदाची मोठी जबाबदारी महाराजांनी मोठ्या विश्वासानं रामचंद्र पंत अमात्यांच्या हाती सोपवली होती. त्यावेळी त्या पदाला मुजुमदार असं म्हटलं जायचं. आणि ज्यावेळी मराठमोळ्या शिवरायांचा 1674 साली राज्याभिषेक झाला होता, त्यावेळच्या अष्टप्रधान मंडळामध्ये ह्या केवळ 23 वर्षांच्या रामचंद्र पंत अमात्यांचाही समावेश होता. अमात्यपदी रुजू झालेले रामचंद्र पंत अमात्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातले सर्वात लहान वयाचे मंत्री होते. पण त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचं कसब आणि त्यांच्या राजकारणी चाली पाहून भले भले थक्क व्हायचे. सगळ्यांना या अत्यंत कमी वयाच्या पोर सौदा मंत्र्याबद्दल भयंकर कुतूहल आणि आश्चर्य होतं. महाराजांनी रामचंद्र पंतांची केलेली अमात्य पदावरची निवड त्यांनी सार्थ ठरवली. वकिली, मिठास बोलणं, राजकारण आणि हिशोबीपणा ह्या सगळ्या गुणांचा उत्तम मिलाप त्यांच्या ठायी होता. आपल्या शेवटच्या दिवसांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या 6 माणसांवर स्वराज्याची जबाबदारी सोपवली होती, त्यात रामचंद्र पंत अमात्यांचाही समावेश होता. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनीही आपला अमात्य म्हणून रामचंद्र पंतांनाच निवडलं.
महाराष्ट्रात आलेल्या मुघल शहजादा अकबराशी वाटाघाटी असो किंवा विजापूरच्या आदिलशहाशी असणारी बोलणी असो, सगळ्यांसाठी रामचंद्र पंत अमात्यांनाच निवडलं जायचं. राजकारणाच्या प्रचंड गुंतागुंतीच्या आणि किचकट वाटणाऱ्या समस्यांची उकल रामचंद्र पंत अमात्य चुटकीनिशी करायचे. पण मित्रांनो, 1689 साली छत्रपती संभाजी महाराजांच्या दुर्दैवी मृत्यू पाठोपाठ रायगडाचाही पाडाव झाला. छत्रपती राजाराम महाराजांना दक्षिणेत जिंजीकडे जावं लागलं, तर युवराज शाहू आणि महाराणी येसुबाई यांना मुघलांच्या कैदेत पडावं लागलं होतं. त्यावेळी छत्रपती राजाराम महाराजांनी मोठ्या विश्वासानं रामचंद्र पंत अमात्यांना हुकुमतपणा हा किताब दिला होता. आणि त्यानंतर मित्रांनो, महाराष्ट्राचा संपूर्ण कारभार छत्रपतींच्या नावानं पुढचे सलग 8 वर्ष रामचंद्र पंत अमात्य अत्यंत कुशलतेनं चालवत होते. तसं त्यावेळी औरंगजेबाचं स्वराज्यासमोरचं आव्हान फारच मोठं होतं. 5 लाखापेक्षाही जास्त फौज महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होती. मुघलांकडं, औरंगजेबाकडं मराठ्यांच्या तुलनेत प्रचंड शस्त्र सामग्री आणि प्रचंड मोठा खजिना होता. तळ्यात मळ्यात असणाऱ्या मराठा सरदारांना औरंगजेब वतनदारीचं आमिषही फेकत होता. आणि औरंगजेबानं फेकलेल्या वतनदारीच्या तुकड्यांना बोलून लालची मराठी सरदारांच्या फंद पितुरीला अक्षरशः ऊत आला होता. औरंगजेबानं यावेळी दुहेरी नीती अवलंबली होती. एकीकडे त्यानं मराठा सरदारांना वतनदारीचं गाजर दाखवायला सुरुवात केली होती, तर दुसरीकडे प्रचंड जुलूम आणि जबरदस्तीचं धोरण स्वीकारलं होतं. आणि औरंगजेबाच्या या दुहेरी कात्रीमध्ये सापडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं आता अस्तित्वच धोक्यात आलं होतं. औरंगजेबाच्या या दुहेरी कात्रीला काटशह देणं गरजेचं होतं. आणि यावेळी रामचंद्र पंत अमात्यांनी आपल्या सुपीक डोक्यातून अत्यंत नव्या प्रकारच्या मराठी वतनदारीचं भूतो न भविष्यती असं धोरण अस्तित्वात आणलं. आपलं नवं धोरण छत्रपती राजाराम महाराजांना समजावून देण्यात रामचंद्र पंत यशस्वी झाले. हे नवं धोरण असं होतं की मुघलांच्या ताब्यातल्या मुलखांची जहागिरी कर्तबगार मराठी सरदारांना देऊन टाकायची. तशी जहागिरी देण्यात स्वराज्याचं काहीही जाणार नव्हतं, कारण राजाराम महाराजांनी फक्त जहागिरीची सनद द्यायची होती, फक्त एक कागद खर्ची करायचा होता. ज्या कुठल्या कर्तबगार मराठी सरदाराला ती सनद मिळेल त्यानं स्वतःच सैन्य, शस्त्र, दारुगोळा सगळं स्वतःच बघायचं होतं. आणि स्वतःच्याच कर्तबगारीनं मुघलांच्या मुलखावर हल्ला करून त्या मुलखाला ताब्यात घ्यायचं होतं. आणि केवळ ह्या मंजुरीच्या सनदेबद्दल त्यानं स्वराज्यात एक ठराविक रक्कम भरायची होती. आणि एक ठराविक महसुलातला हिस्सा नियमितपणे स्वराज्याला दरवर्षी द्यायचा होता. मित्रांनो, छत्रपती राजाराम महाराजांचं आणि रामचंद्र पंत अमात्यांचं हे धोरण कसं होतं हे ऐकून तुम्हाला हसूच येईल. इकडं औरंगजेब महाराष्ट्रात तळ ठोकून बसला होता, तर तिकडं छत्रपती राजाराम महाराजांनी आग्रा आणि दिल्लीची वतनदारी मराठी सरदारांच्या नावानं वाटून दिली होती. कुणाला दिल्ली दिली होती, कुणाला आग्रा दिलं होतं, कुणाला भोपाळ दिलं होतं, कुणाला ग्वाल्हेर दिलं होतं. आणि विशेष म्हणजे हे सगळे मुलूक मुघलांच्याच ताब्यात होते. वतनदारीच्या या नव्या बुद्धिमानी धोरणामुळे मुघलांच्या सगळ्या साम्राज्यालाच भयंकर सुरुंग लागला होता. दुसरी औरंगजेबाची कमजोरी रामचंद्र पंत अमात्यांनी हेरली, ती म्हणजे औरंगजेबाचं मराठी किल्ल्यांबद्दल असलेलं आकर्षण आणि प्रेम. औरंगजेबाला महाराष्ट्रातल्या किल्ल्यांबद्दल फार आकर्षण होतं. शिवरायांचे किल्ले जिंकणाऱ्या मुघल सरदारांना औरंगजेब मोठमोठ्या जहागिऱ्या आणि बक्षिसं द्यायचा. आणि मग रामचंद्र पंत अमात्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी एक नवीनच धंदा सुरू केला, तो म्हणजे किल्ले विकायचा धंदा. अर्थात असेच किल्ले मुघलांना विकले जायचे जे मुघलांच्या तोफगोळ्यांमुळे जर्जर झाले आहेत, ज्यांची पडझड झाली आहे, जे अतिशय मेटाकुटीला आले आहेत. ज्या किल्ल्यांवरची शिबंदी आणि दारुगोळा आता संपत आला आहे, असेच किल्ले विकण्याचा निर्णय रामचंद्र पंतांनी घेतला होता. असे जर्जर झालेले, ज्यांना चारही बाजूने विळखा पडला आहे, असे किल्ले पुढे लढवत राहणं म्हणजे एका अर्थानं त्यात अडकलेल्या शूरवीर मराठ्यांना स्वतःहून मृत्यूच्या तोंडात ढकलण्यासारखंच होतं. याऐवजी शहाणपण यातच होतं की ते जर्जर झालेले किल्ले विकून त्यातून नफा कमवून आतल्या सगळ्यांना सुखरूप बाहेर काढणं. मग असे जर्जर झालेले किल्ले मुघल सरदार कित्येक लाखो हजारो रुपये देऊन खरेदी करू लागले. आपण किल्ले जिंकल्याचं दाखवून औरंगजेबाकडून मोठी बक्षिसं आणि जहागिऱ्या मिळवू लागले. मग स्वखर्चानं मुघल त्या किल्ल्यांची दुरुस्ती करू लागले. त्या किल्ल्यावर दाणा वैरण आणि दारुगोळा भरू लागले, पक्की शिबंदी भरू लागले. आणि मग अशा ताज्या तवान्या झालेल्या किल्ल्यात आयत्या बिळात नागोबा घुसावा,
त्याप्रमाणे एखाद्या अंधाऱ्या पावसाळ्या रात्री चोरवाटांनी येऊन मराठी येऊ लागले. तिथल्या मुघलांना हाकलून देऊन पुन्हा किल्ला काबीज करू लागले. आणि मग मराठ्यांचा धंदा व्यवस्थित चालू लागला होता. एकच किल्ला मराठ्यांनी मुघलांना कितीतरी वेळा विकला होता. मुघलांचा मुलूक लुटणं, मुघलांचे सरदार पकडून त्यांच्याकडून खंडणी वसूल करणं, त्यांच्याकडचं सामान सुमान लुटणं हा मराठ्यांचा आता आवडता उद्योग बनला होता. स्वराज्यावर आलेलं मुघलांचं मोठं संकट आता स्वराज्यासाठी एक संधी बनलं होतं. हट्टाला पेटलेला औरंगजेब अफगाणिस्तान ते ब्रह्मदेश, काश्मीर ते कन्याकुमारी इथपर्यंत फैलावलेल्या मुघल साम्राज्याचा महसूल आणून महाराष्ट्राला सर करण्यासाठी महाराष्ट्रात आणून ओतत होता. आणि चलाक मराठे मात्र मुघलांचाच दारुगोळा, मुघलांचाच दानागोटा, मुघलांचीच हत्यारं आणि मुघलांचं सामान वापरून मुघलांना जेरीस आणत होते. मुघलांना सळो की पळो करून सोडत होते. मराठ्यांबाबत मुघलांची अवस्था आता धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय असं झालं होतं. मराठ्यांसाठी मुघल म्हणजे आता सोन्याचं अंड देणाऱ्या कोंबड्या बनल्या होत्या. आणि या मुघलांना मराठे आता मारतही नव्हते की सोडतही नव्हते. आणि मराठ्यांच्या या सगळ्या धोरणांमागं रामचंद्र पंत अमात्य यांचाही फार महत्वाचा भाग होता. 1700 साली छत्रपती राजाराम महाराजांचंही दुर्दैवी निधन झालं. आणि त्यानंतर त्यांचे पुत्र शिवाजीराजे दुसरे हे गादीवर बसले तर ताराराणींनी स्वतःच्या हातात राज्यकारभार घेतला होता. त्यावेळीही स्वराज्याची मुख्य धुरा ही रामचंद्र पंत अमात्य यांच्याकडेच राहिली. रामचंद्र पंत अमात्य केवळ लेखणी आणि फळावरचे डावच खेळत नव्हते तर ते तलवारही चालवत होते. अनेक लष्करी मोहिमांचं स्वतः पुढे राहून ते नेतृत्वही करत होते. छत्रपती शिवरायांचे बहुतेक सगळेच मंत्री असेच होते. गरज भासेल तेव्हा लेखणी हातात घ्यायचे आणि लढाईची वेळ आली की लेखणी फेकून तलवार हातात घ्यायचे. मुघलांच्या फारसी दप्तरातली एक नोंद आहे. 1693 साली पन्हाळ्याच्या रक्षणाकरता मुघल शहजादा शाह आलमच्या फौजेविरुद्ध स्वतः हुकुमतपणा रामचंद्र पंत अमात्य मैदानात उतरले होते. फारसी दप्तरातलीच 1699 सालची दुसरी नोंद आहे. त्या नोंदीनुसार संपूर्ण कोकण किनारपट्टीच्या फौजेची धुरा स्वतः रामचंद्र पंत अमात्य स्वीकारत होते. त्या नोंदीनुसार रामचंद्र पंत अमात्यांच्या नेतृत्वाखाली एकूण 90,000पेक्षाही जास्त फौज होती. आणि विशेष उल्लेखनीय गोष्ट अशी मित्रांनो की या मराठा फौजेकडे युरोपियन धर्तीच्या अत्यंत आधुनिक बंदुकाही होत्या. तर 12 फेब्रुवारी 1701 ची एका पोर्तुगीज किल्लेदारानं लिहून ठेवलेली नोंद अशी आहे की स्वतः हुकुमतपणा रामचंद्र पंत अमात्य 20,000ची उमदी फौज घेऊन दंडा राजापुरीच्या सिद्धी याकुत खानावर हल्ला करायला गेलेत. स्वतः ताराराणी साहेब रामचंद्र पंतांना खूप मान सन्मान द्यायच्या. महाराणी ताराबाई साहेबांनी फक्त एकदाच रामचंद्र पंत अमात्यांचा सल्ला नाकारून त्यांचा अपमान केला होता. आणि ती म्हणजे ताराबाई साहेबांच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक ठरली होती. आणि अखेर महाराणी ताराबाई साहेबांनी सक्त आदेशच दिला की हा जो कोणी शाहू नावाचा स्वतःला शंभूराजेंचा मुलगा म्हणवणार आहे तो तोतया आहे. आणि जरी तो यदा कदाचित तोतया नसला तरी गादीवर खरा हक्क आमचाच आहे. कारण थोरल्या महाराजांची, आबा महाराजांची तशीच इच्छा होती. तेव्हा या तोतयाचा संपूर्ण बिमोड करण्यात यावा, त्याचा नायनाट करण्यात यावा. आणि यासाठी त्यांनी थोडं थिडकं नव्हे तर तब्बल 40,000ची फौज घेऊन सरसेनापती धनाजी जाधव, परशुराम पंत प्रतिनिधी आणि चिटणीस खंडू बल्लाळ लष्करी मोहिमेवर नोव्हेंबर 1707 मध्ये साताऱ्यातून पाठवले. आणि हे सगळेजण सातारहून चाकणकडे कूच करून निघाले. त्यावेळी चाकण जवळच्या खेडजवळ शाहूराजांचा लष्करी तळ पडलेला होता. त्यावेळी शाहूराजांची शक्ती फारशी नव्हती म्हणून ते तिथंच थांबून आपल्या सैन्याची, सरदारांची जमवाजमव करत होते. बाळाजी विश्वनाथ हे अत्यंत गुप्तपणे शाहूराजांसाठी पैशांची तरतूद करत होते. तसंच बाळाजी विश्वनाथ आतून खंडू बल्लाळ, भैरवपंत पिंगळे, सेनापती धनाजी जाधवराव यांच्याही संपर्कात होते. आता ह्या अंतर्गत संघर्षात सर्वात महत्वाची भूमिका ठरणार होती ती सरसेनापती धनाजी जाधवरावांची. ताराबाई साहेबांनी कितीही सांगितलं तरी शाहूराजांचा न्याय हक्क डावलता येणं धनाजी जाधवांसाठी शक्यच नव्हतं. पण हे शाहूराजे खरे आहेत की तोतया याबद्दल त्यांच्याही मनात शंका होती. म्हणूनच त्यांनी ताराराणी साहेबांसोबत
एकनिष्ठ राहण्याची शपथ खाल्ली नव्हती. धनाजी जाधवांचं इमान दौलतीशी होतं, कुणा एका व्यक्तीसोबत नव्हतं. या अगोदर महाराणी ताराबाई साहेबांनी कैदेत टाकलेल्या रामचंद्र पंत अमात्यांबद्दल खंडू बल्लाळ, बाळाजी विश्वनाथ, धनाजी जाधव, भैरवपंत पिंगळे या सगळ्या मुत्सद्द्यांना फार आदर होता. हुकमतपणांना कैदेत टाकण्याचा बदसला ताराराणी साहेबांना दिल्याबद्दल या सगळ्यांना परशुराम पंत प्रतिनिधींचा खूप रागही आलेला होता. यावेळी ताराबाई साहेबांच्या कारभाराची सगळी सूत्र आता सचिव शंकराजी नारायण आणि परशुराम पंत प्रतिनिधी हे दोघंच सांभाळत होते. एवढ्या मोठ्या 40,000च्या सुसज्ज विशाल फौजेसोबत आणि सरसेनापती धनाजी जाधव ज्यांच्या नुसत्या नावानंच दिल्लीचं तख्तही हादरतं, त्यांच्या समोर युवराज शाहूराजेंची ही चिमुकली फौज एक प्रहरही दम धरणार नाही अशी परशुराम पंत प्रतिनिधींना पूर्ण खात्रीच होती. त्यामुळं ते मोठ्या खुशीत होते, बिनधास्त होते. ताराबाई साहेबांची सगळी फौज मोठ्या वेगानं चाकणकडे कूच करून जात होती. पण त्यावेळी धनाजी जाधवांच्या शांत चेहऱ्याआड मनात मात्र काहीतरी वेगळीच खतखत सलत होती. चिटणीस खंडू बल्लाळ चित्रे यांना धनाजी जाधवरावांनी चाकणला पोहोचल्यावर सांगितलं की दौलतीचे खरे धनी शाहूराजेच आहेत. आम्ही काही ताराराणी साहेबांच्या निष्ठेची शपथ घेतलेली नाही. चिटणीस, तुम्ही एक काम करा, तुम्ही वेषांतर करून गुपचूप शाहूराजांची भेट घ्या. तुम्ही जुने जाणते एकनिष्ठ, तुमच्या न्यायबुद्धीवर आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. आता हे खरे शाहूराजे की निव्वळ कुणी तुतया हे तुम्ही आम्हाला सांगावे. आणि मग एका रात्री वेषांतर करून खंडू बल्लाळ बाळाजी विश्वनाथ यांच्या मध्यस्थीनं शाहूराजांना जाऊन भेटले. जेव्हा खंडू बल्लाळांनी शाहूराजांना पाहिलं तेव्हा साक्षात शंभूराजेच पुन्हा पृथ्वीवर अवतरलेत की काय असंच त्यांना वाटलं. शाहूराजांसोबत बोलल्यानंतर तर त्यांच्या मनातल्या सर्व शंका दूर झाल्या. दौलतीचा खरा धनी हाच हे त्यांनी सरसेनापती धनाजी जाधवरावांना गुप्तपणे कळवलं. मग मित्रांनो, यानंतर झालेली खेळची लढाई ही केवळ एक नाममात्र लढाई होती. ती लढाई खऱ्या अर्थानं झालीच नाही. साधारणतः 15 नोव्हेंबर 1707 रोजी जेव्हा दोन्ही सैन्य समोरासमोर उभं राहिलं तेव्हा अचानक पहिल्यापासून ठरल्याप्रमाणे खुद्द सरसेनापती धनाजी जाधवरावांनी आपली बाजू पलटली आणि ते उघड उघड शाहूराजांच्या गटाला जाऊन सामील झाले. ते दृश्य पाहताच पंतप्रतिनिधी गांगरले. आता स्वतःचा बचाव करण्यासाठी मैदान सोडून पळण्याची पाळी त्यांच्यावर आली होती. त्यांचं जवळपास 80-90% सैन्य शाहूराजांना सामील झालं होतं. सेनापतीच फितूर झाल्यानंतर नाहक लढण्यात काहीही अर्थ नव्हता. त्यांनी आपल्या गटाच्या सरदारांसोबत युद्धातून माघार घेतली आणि साताऱ्याच्या दिशेनं वेगानं पळ काढला. यावेळी शाहूराजे आणि धनाजी जाधवांनी त्यांचा पाठलाग करण्याची ही तसदी घेतली नाही. उलट त्यांना पळायला मोकळी वाट करून दिली. अगोदर कमजोर वाटणाऱ्या शाहूराजांच्या गटाला खुद्द सेनापती सैन्यासहित येऊन मिळाल्यानं त्यांना अचानक 10 हत्तींचं बळ प्राप्त झालं होतं. न लढताच शाहूराजांनी ही निर्णायक लढाई अगदी सहजरित्या जिंकली होती आणि आता त्यांचा गादीवर बसण्याचा रस्ता बऱ्यापैकी सुरळीत झाला होता. मग ते वेगानं सातारच्या दिशेने निघाले. सातारा काबीज करून तिथंच राज्याभिषेक करण्याचा त्यांचा इरादा होता. टाकडहून शाहूराजे फौजेसहित जेजुरीला आले. जेजूरगडच्या मल्हार मार्तंडाची अगदी यथोचित पूजा करून तिथं त्यांनी ब्राह्मण भोजनं घातली. आपल्या विजयाप्रित्यर्थ दक्षिणाही वाटल्या आणि तिथून ते नंतर वीरवाल्ले ह्या गावावरून शिरवळ इलाक्यात गेले. आता सातारा आणि शाहूराजे यांच्यामध्ये 2 मुख्य अडसर शाहूराजेंसमोर होते. यातला पहिला अडसर होता शिरवळ प्रांत ज्यांच्या ताब्यात होता त्या पंत सचिव शंकराजी नारायण यांचा. पंत सचिवांनी रोहिडा किल्ल्याला आपलं मुख्य केंद्र बनवून संघर्ष सुरू केला होता. तर दुसरा मुख्य अडसर होता सातार जवळच्या अजिंक्य तारा किल्ल्याचा. खेडच्या रणांगणावरून पळालेले पंतप्रतिनिधी अजिंक्य ताऱ्याला पोहोचले होते. शेख मीर वाईकर हा त्यावेळी अजिंक्य ताऱ्याचा किल्लेदार होता. हा शेख मीर वाईकर एक भयंकर कडवा आणि लढवय्या सरदार होता. त्यामुळंच अजिंक्य तारा आणि सातारा कधीही शाहूराजांच्या हाती लागणार नाही अशी पंतप्रतिनिधींना पूर्णपणे खात्री होती. शेख मीर वाईकर सारखा किल्लेदार आणि पंतप्रतिनिधींचा लढायांचा अनुभव पाहता साताऱ्यासाठी शाहूराजांना फार मोठा संघर्ष करावा लागेल, खूप वेळ वाट पाहावी लागेल असा खुद्द सेनापती धनाजी जाधवरावांचाही विश्वास होता. यावेळी महाराणी ताराबाई साहेब सातारा शहर सोडून गेल्या होत्या. त्यांनी दक्षिणेकडे जाऊन पन्हाळा किल्ल्यावर आश्रय घेतला होता. पन्हाळ्यावरच राहून ताराबाई साहेब पुढच्या संघर्षाची आणि पुढच्या राजकारणाची जय्यत तयारी करत होत्या.
शिरवळ प्रांताचे सुभेदार असणाऱ्या पंत सचिव शंकराजी नारायण यांच्या ताब्यात त्यावेळी राजगड, तोरणा, रोहिडा, सिंहगड आणि असे अनेक अत्यंत महत्त्वाचे किल्ले होते. तसंच नीरा नदीच्या उत्तरेकडचा बराच मोक्याचा मोठा प्रदेशही होता. त्यामुळंच एकतर पंत सचिवांना आपल्याकडे वळून घ्यायला पाहिजे होतं किंवा त्यांचा पूर्णपणे बिमोड तरी केला पाहिजे होता. तरच शाहूराजांना सातारचा रस्ता निर्धोक झाला असता. त्यावेळी पंत सचिवांनी रोहिडा किल्ल्याला आपली मुख्य शिबंदी ठेवली होती. पंत सचिव शंकराजी नारायण म्हणजे अत्यंत कडवे लढवय्ये होते. त्यांना युद्धाचा फार मोठा अनुभव आणि गनिमी काव्याचा त्यांचा सखोल अभ्यास होता. मित्रांनो, औरंगाबाद जवळ पैठण तालुक्यात गंडापूर नावाचं एक गाव होतं. आता ते गाव अस्तित्वात नाही, कारण ते गाव जायकवाडी धरणात बुडालंय. ह्या गावचे कुलकर्णी म्हणून शंकराजी नारायण यांच्या पणजोबांचं आडनाव गंडेकर असंच पडलं होतं. शंकराजी नारायण कुलकर्णी गंडेकर यांचे आजोबा आणि वडीलही शहाजीराजे भोसलेंच्या सेवेत होते. शंकराजी नारायणचे वडील नारो मुकुंद गंडेकर अगोदर मावळ प्रांताचा कारकुनी कारभार पाहत होते आणि नंतर ते सुधागड किल्ल्यावर सबनीस म्हणून रुजू झाले होते. मावळ प्रांतातच 1665 साली शंकराजी नारायण यांचा जन्म झाला होता. 1677 साली नारो मुकुंद सबनीसांकडे म्हणजे शंकराजींच्या वडिलांकडे पेशवे मोरोपंत पिंगळे काही कामानिमित्त आले होते. त्यावेळी मोरोपंतांनी ह्या 12 वर्षांच्या चुणचुणीत आणि अत्यंत प्रखर बुद्धिमत्ता असणाऱ्या शंकराजीला पाहिलं आणि याला स्वराज्याच्या सेवेत रुजू करून घेण्यात यावं असं त्यांनी नारो मुकुंद सबनीस यांना सुचवलं. आणि मग मोठ्या आनंदानं नारो मुकुंद यांनी शंकराजीला मोरोपंतांच्या हवाली केलं. वयाच्या केवळ 12व्या वर्षीच शंकराजी नारायण मावळचे कारकून म्हणून स्वराज्याच्या सेवेत रुजू झाले होते आणि त्यासोबतच त्यांचं लष्करी प्रशिक्षणही मोरोपंत पिंगळेंच्या देखरेखीखाली सुरू झालं होतं. थोड्याच दिवसांमध्ये शंकराजी नारायण यांनी शस्त्र चालवण्यात आणि युद्धनीतीमध्ये प्रावीण्यही मिळवलं आणि नंतर ह्या हिऱ्याची पारख केली ती अमात्य रामचंद्र पंतांनी. रामचंद्र पंत अमात्यांनी त्यांना आपल्या पंखांखाली घेतलं आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात तर शंकराजींचं लष्करी ज्ञान अगदी तावून सुलाखून निघालं. शंकराजी नारायण यांनी लष्करी प्रशिक्षणाचे धडे प्रत्यक्ष छत्रपती संभाजी महाराजांसोबत राहूनच गिरवलेले होते आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातच त्यांना राजज्ञ हा किताबही मिळाला होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराज यांनी स्वराज्याची कमान सांभाळली. त्या काळात जेव्हा छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेले होते त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्य कारभारी म्हणून रामचंद्र पंत अमात्य आणि शंकराजी नारायण या दोघांचीच नेमणूक करण्यात आली होती. शंकराजी नारायण यांनी उत्तर भारतातल्या मोहिमा, उत्तर कोकण किनारपट्टी आणि उत्तरेकडील प्रांतांचा कारभार सांभाळायचा आणि धनाजी जाधव यांनी शंकराजींच्या मार्गदर्शनाखाली लष्करी मोहिमा आखायच्या असं ठरलं होतं. तर हुकूमतपणा रामचंद्र पंत अमात्य यांनी दक्षिणेकडचा प्रदेश, दक्षिण भारतातल्या मोहिमा, दक्षिणेकडची कोकण किनारपट्टी सांभाळायची आणि सरसेनापती संताजी घोरपडे यांनी रामचंद्र पंत अमात्यांच्या मार्गदर्शनाखाली लष्करी मोहिमा आखायच्या असं ठरलेलं होतं. पण ज्या मोहिमा मोठ्या आणि महत्वाच्या असतील त्या राबवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन राबवायच्या असंही ठरलेलं होतं. शंकराजी नारायण यांनी आपल्या पराक्रमाची पराकाष्ठा केली होती. वाई प्रांतात, रायगड प्रांतात त्यांनी जोरदार मुसंडी धडक मारली होती. शंकराजी नारायण यांनी मुघलांचा सुभेदार सर्जा खान हा त्याच्या फौजेसकट साताऱ्याला धुळीला मिळवला होता. तसंच छत्रपती संभाजी महाराजांना कैद करणाऱ्या शेख निजामाचाही संगमेश्वर प्रांतात अगदी दणदणीत पराभव शंकराजी नारायण यांनी केला होता. आणि शंकराजी नारायण यांच्या पराक्रमांवर खुश होऊन छत्रपती राजाराम महाराज यांनी त्यांना ऑक्टोबर 1690 साली पंत सचिव या पदावर नेमणूक दिली होती. भोर प्रदेशाचं कारभारी पदही शंकराजींना बहाल करण्यात आलं होतं. प्रतापगड, रोहिडा, पुरंदर, तोरणा असे अनेक किल्ले नंतरच्या काळात शंकराजींनी जिंकून घेतले होते. धनाजी जाधव, रामचंद्र पंत अमात्य आणि संताजी घोरपडेंसोबत अनेक लष्करी मोहिमा त्यांनी फत्ते केल्या होत्या. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर
महाराणी ताराबाई साहेबांच्या सर्वात जवळच्या सल्लागारांमध्ये सचिव शंकराजी नारायण यांची गणना होत होती. शंकराजी नारायण दिल्या शब्दाला जागणारे होते. प्राण जाये पर वचन न जाये असा त्यांचा बाणा होता. ज्यावेळी 1707 साली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर युवराज शाहूंची मुघलांनी सुटका केली होती, त्यावेळी महाराणी ताराबाई साहेबांनी असा दावा केला होता, मुघलांनी ज्याची सुटका केली आहे ती व्यक्ती म्हणजे खरे युवराज शाहू नाहीत. खरे युवराज शाहूराजे मुघलांनी कधीच मारून टाकले. हा कुणीतरी तोतया आहे. तोतयाचा तर्क मराठेशाहीतल्या बहुतांश सरदारांना पटला नाही आणि मग मराठा सरदारांमध्ये दुफळी पडलीच. दोन्ही गटांमधलं युद्ध अगदी अटळ ठरलं. यावेळी महाराणी ताराबाई साहेबांनी सचिव शंकराजी नारायण यांना आपल्याशी एकनिष्ठ राहण्याकरता दूध भाताची शपथ घ्यायला सांगितलं आणि मग शंकराजींनीही ताराबाई साहेबांना आम्ही तुमच्याशी दूध भाताच्या वचनानं एकनिष्ठ राहू असं सांगितलं. पण शाहूराजांना अशा कर्तबगार मराठी रत्नाशी लढाईची इच्छा नव्हती. म्हणून त्यांनी पंत सचिवांना आपणच गादीचे खरे वारस आहोत, तुम्ही गादीशी निष्ठा ठेवली पाहिजे, आम्हाला तुम्ही सामील व्हा, तुमचं पद आणि मरातब आम्ही सन्मानानं तसाच चालता ठेवू आणि जर तुम्ही संघर्षाची भूमिका घेतली तर तुमचा पूर्णपणे नायनाट केल्याशिवाय आम्हाला दुसरा तरणोपाय नाही. आणि त्यासोबत शाहूराजांच्या सैन्यानं रोहिडा किल्ल्याला वेढायलाही सुरुवात केली. पण पंत सचिव शंकराजी नारायण यांची लढाईची इच्छाच उरलेली नव्हती. त्यांचे हातपाय पूर्ण गळाले होते. शाहूराजे म्हणजे दौलतीचे खरे धनी हे त्यांना आतापर्यंत कळून चुकलेलं होतं. प्रत्यक्ष गादी विरुद्ध शाहूराजेंविरुद्ध तलवार उगारायचा विचारही त्यांच्या स्वामिनिष्ठ मनाला शिवत नव्हता. तर दुसरीकडे महाराणी ताराबाई साहेबांसोबत एकनिष्ठ राहण्याची दूध भाताची शपथ त्यांनी घेतली होती आणि त्या शपथेत त्यांनी स्वतःलाच अडकवून घेतलं होतं आणि आता त्या शपथेचा भंग करून त्यापासूनही माघारी फिरणं बिलकुल शक्यच नव्हतं. शंकराजी नारायण यांच्या मनाचा खूपच कोंडमारा झाला होता आणि आता स्वामीद्रोह किंवा वचनभंग या दोन्ही पापांचा दोष आपल्यावर बिलकुल नको म्हणून त्यांनी अगदी टोकाचाच निर्णय घेतला आणि पंत सचिव शंकराजी नारायण यांनी हिरकणी खाऊन आत्महत्या केली. एका अत्यंत कर्तबगार अशा मुत्सद्दी सरदाराचा हा फारच दुर्दैवी अंत होता. शंकराजी नारायण यांचा असा दुर्दैवी अंत होणं शाहूराजांनाही बिलकुल अपेक्षित नव्हतंच. शंकराजी नारायणांच्या मृत्यूसोबतच सगळा शिरवळ प्रांत शाहूराजांच्या ताब्यात आला. रोहिडा, तोरणा, राजगड, सिंहगड असे अनेक महत्वाचे किल्ले आणि निरेच्या उत्तरेकडचा सगळा मुलूक आता शाहूराजांचा झाला होता. यावेळी शाहूराजांनी ह्या प्रांताचा सुभेदार म्हणून शंकराजी नारायण यांचे अल्पवयीन पुत्र नारोशंकर गांडेकर यांनाच तिथला कारभारी म्हणून नियुक्ती दिली. त्यांचा पंत सचिव हा किताबही कायम ठेवला. शंकराजी नारायण यांना मोठ्या आदरानं श्रद्धांजली वाहून शाहूराजे आता साताऱ्याकडे निघाले. आता त्यांचं लक्ष होतं अजिंक्य तारा. साधारणतः डिसेंबर 1707च्या तिसऱ्या आठवड्यात शाहू महाराज, सेनापती धनाजी जाधवराव आणि इतर सगळे मुत्सद्दी सातारजवळ पोहोचलेले होते. अजिंक्य ताऱ्याची तटबंदी भयंकर मजबूत होती आणि त्याची सगळी कमान परशुराम पंत प्रतिनिधींच्या ताब्यात होती. सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातलं एक गाव म्हणजे किन्हाई. ह्याच किन्हाई गावचे पारंपरिक कुलकर्णी होते त्र्यंबक कृष्णा कुलकर्णी. ह्याच देशस्थ ब्राह्मण कुटुंबामध्ये किन्हाई गावातच 1660 साली परशुराम त्र्यंबक कुलकर्णी यांचा जन्म झाला होता. आपल्या स्वराज्याच्या सेवेची कारकीर्द परशुराम पंतांनी एका साध्या कारकून पदापासून सुरू केली होती. प्रचंड बुद्धिमत्ता आणि लष्करी मुत्सद्दीपणा या दोन्हींची सांगड त्यांच्या ठाई होती. यांच्याही कारकिर्दीची सुरुवात रामचंद्र पंत अमात्यांच्या हाताखाली सुरू झाली होती आणि त्या अर्थानं हुकमतपणा रामचंद्र पंत अमात्य हेच परशुराम पंतांचे पहिले गुरु होते. पण नंतर मात्र ते रामचंद्र पंत अमात्यांच्या विरोधी गटाला जाऊन सामील झाले होते. म्हणजेच प्रल्हाद निराजींचे ते नंतर शागिर्द बनलेले होते. प्रल्हाद निराजींच्या मृत्यूनंतर तर त्यांनी हुकमतपणा रामचंद्र पंत अमात्य यांच्या विरुद्धच्या राजकारणाचं सगळं नेतृत्व स्वीकारलेलं होतं. परशुराम त्र्यंबक कुलकर्णी यांची खरी कारकीर्द बहरली ती छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळातच. त्यांनी सातारा, पन्हाळा आणि इतर अशाच अनेक किल्ल्यांना जिंकून
आपली लष्करी कौशल्यातलं कर्तृत्व सिद्ध केलेलं होतं. छत्रपती राजाराम महाराजांसोबत जे मुत्सद्दी दक्षिण भारतात जिंजीला गेले होते त्यामध्ये परशुराम पंतांचाही समावेश होता. जिंजीला गेल्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांचा निकट सहवास आल्यानंतर त्यांनी राजाराम महाराजांची मर्जी संपादन केली होती. प्रल्हाद निराजींच्या मृत्यूनंतर तर छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना मोठ्या सन्मानानं पंतप्रतिनिधी अशी पदवी दिली होती. छत्रपती राजाराम महाराजांनंतर महाराणी ताराबाई साहेबांच्या काळातले अत्यंत विश्वासू मंत्री म्हणून पंतप्रतिनिधी यांचं महत्त्व फार वाढलेलं होतं. आपली संपूर्ण निष्ठा पंतप्रतिनिधींनी ताराराणी साहेबांच्या पायांवर वाहिलेली होती. पंतप्रतिनिधींना विशाळगड आणि औंधची विशाल जहागिरी छत्रपती राजाराम महाराजांनीच बहाल केली होती. ही जहागिरी महाराणी ताराबाई साहेबांनीही पुढे चालू ठेवलेली होती. हुकमतपणा रामचंद्र पंत अमात्यांची कैद असो किंवा शाहूराजांविरुद्ध लढण्याचा निर्णय असो, यामध्ये परशुराम पंतप्रतिनिधींची मुख्य भूमिका होती. पंतप्रतिनिधींना शाहू महाराजांनी खूप सारे निरोप पाठवले, पण त्यांनी आपण ताराबाई साहेबांच्या चरणाशी एकनिष्ठ आहोत असं ठाम प्रत्युत्तर दिलं. जेव्हा शाहूराजे अजिंक्य ताऱ्याकडे पाहत होते तेव्हा सरसेनापती धनाजी जाधवराव महाराजांना चिंतातूर होऊन म्हणाले की महाराज, हा किल्ला आपल्याला ताब्यात घ्यायला निदान 4-5 महिने तरी जातील, कारण अजिंक्य ताऱ्याची भक्कम ठाणेबंदी ताराबाई साहेबांनी आणि पंतप्रतिनिधींनी करून ठेवली आहे आणि अजिंक्य ताऱ्यावर कब्जा मिळाल्याशिवाय आपण सातारा शहरात प्रवेश करणं सुरक्षित नाही. पण शाहूराजेंच्या चेहऱ्यावर बिलकुल चिंता दिसत नव्हती. त्यांनी मोठ्या ठाम आत्मविश्वासानं आणि मिश्किलपणे हसत सरसेनापती धनाजी जाधवरावांना सांगितलं की सरसेनापती, तुम्ही बिलकुल निश्चिंत राहा. आजपासून बरोबर 8 दिवसांनी अजिंक्य ताऱ्यावर आपलं निशाण फडकेल आणि आपण मोठ्या दिमाखात सातार शहरात प्रवेश करूया. ज्या दिवशी शाहू महाराजांनी धनाजी जाधवरावांना हे सांगितलं तो दिवस होता 25 डिसेंबर 1707चा. शाहूराजांचा इतका आत्मविश्वास पाहून खुद्द सरसेनापती धनाजी जाधवरावही गोंधळले. पण मित्रांनो, यावेळी शाहू महाराजांनी एक फार जबरदस्त चाल खेळली होती. पंतप्रतिनिधी कडवे लढवय्ये होते, पण अजिंक्य ताऱ्याचा किल्लेदार शेख मीर वाईकर हा मात्र कच्च्या दिलाचा होता आणि वाईला त्याचा कुटुंब कबिला होता. यावेळी शाहूराजांनी शेख मीर वाईकरची बायका, मुलं, आईवडील सगळ्यांना कैद करण्यासाठी आपली माणसं पाठवली होती. वाईला जाऊन शेख मीरचे आईवडील, कुटुंब एवढंच नव्हे तर जवळचे सगळे नातेवाईक कैद केले गेले. मग महाराजांनी निरोप पाठवला की बऱ्या बोलानं तू अजिंक्य तारा आमच्या स्वाधीन कर, नाहीतर ह्या सगळ्यांना आम्ही तोफेच्या तोंडाशी बांधून त्याचे बार उडून देऊ. अशी खरमरी धमकी शाहूराजांनी शेख मीर वाईकरला दिली आणि यासोबत असंही आमिष दिलं की जर तू आम्हाला येऊन सामील झाला, जर तू अजिंक्य तारा आमच्या स्वाधीन केला तर आम्ही तुला सोन्या मोत्यानं मढू. एका बाजूला नातेवाईकांना तोफेच्या बारानं उडून देण्याची धमकी आणि दुसऱ्या बाजूला सोन्या मोत्यानं मढवायचं आमिष. शाहू महाराजांच्या या दुधारी तलवारीला शेख मीर वाईकर बळी पडला. किल्लेदार शेख मीर वाईकरनं अजिंक्य ताऱ्यावरून हुकूमत चालवणाऱ्या पंतप्रतिनिधींना कैद केलं, त्यांच्याच हातापायामध्ये बेड्या घातल्या आणि अजिंक्य ताऱ्यासोबत या कैद्याला शाहू महाराजांच्या ताब्यात दिलं. आणि बरोबर 1 जानेवारी 1708 रोजी म्हणजे बरोबर 8व्या दिवशी शाहू महाराजांनी मोठ्या दिमाखात आपण शब्द दिल्याप्रमाणे सातारा शहरात प्रवेश केला. आणि यानंतर बरोबर 11 दिवसांनी म्हणजे 12 जानेवारी 1708 रोजी शाहू महाराजांनी स्वतःला साताऱ्यात राज्याभिषेक करून घेतला. शाहू महाराज आता मराठी दौलतीचे अधिकृत छत्रपती बनले होते. यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी अष्टप्रधान मंत्रिमंडळाच्या नेमणुका केल्या. सगळ्या दौलतीचा कारभार आपल्या हाती घेतला. छत्रपती शाहू महाराजांचं अष्टप्रधान मंडळ असं होतं: बहिरो मोरेश्वर पिंगळे पेशवे, धनाजी जाधव सेनापती, नारोशंकर सचिव, रामचंद्र पंत पांडे मंत्री, महादजी गदाधर सुमंत, अंबुराव हनुमंते अमात्य, होनाजी अनंत न्यायाधीश. आणि याशिवायही महाराजांनी हैबतराव निंबाळकरांना सरलष्करपदी नेमलं होतं. खंडो बल्लाळ यांना चिटणीसपदी कायम ठेवलं गेलं. तर वऱ्हाडातल्या परसोजी भोसलेंना सेना साहब सुबा असं पद देण्यात आलं. तर बाळाजी विश्वनाथांना सेनाकर्ते असं पद देण्यात आलं. मित्रांनो, इथं एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की आतापर्यंत बाळाजी विश्वनाथांना पेशवे पद हे मिळालेलं नाहीये.
पेशवे पदावर मोरोपंत पिंगळेंचे पुत्र बहिरोपंत पिंगळे हेच काबीज आहेत. आणि मित्रांनो, ह्या वेळेपर्यंत कृष्णा नदीच्या पलीकडचा प्रदेश अजूनही ताराबाई साहेबांच्या ताब्यातच होता. यावेळीही शाहूराजांनी तह करण्याची भूमिका समोर ठेवली, पण तरीही तो प्रस्ताव ताराबाई साहेबांनी धुडकावून लावला. पण शाहूराजांना छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला आणि मग मात्र ताराबाई साहेबांचे डोळे खाडकन उघडले. आता त्यांची शक्ती फार क्षीण झाली होती. त्यांच्याजवळ आता एकही महत्वाचा मुत्सद्दी सल्लागार शिल्लक नव्हता. हुकमतपणा असणाऱ्या रामचंद्रपंत अमात्यांना त्यांनी अगोदरच स्वतःहून कैदेत टाकलं होतं. जर आपण या अगोदरच हुकमतपणांचा सल्ला ऐकला असता, वेळीच तह केला असता, शाहूराजांसोबत समझोता केला असता, तर आपल्यावर अशी वेळ आलीच नसती हे त्यांना कळून चुकलं. पण आता फार उशीर झालेला होता. त्यांचे अत्यंत विश्वासू असणारे मुत्सद्दी परशुराम पंत प्रतिनिधी हे आता शाहूराजांचे कैदी होते. महाराणी ताराबाई साहेबांचा आणखी एक मुत्सद्दी म्हणजे सचिव शंकराजी नारायणांनी आत्महत्या केली होती. आणि आता परिस्थिती अशी आली होती की पुन्हा हुकमतपणा रामचंद्रपंत अमात्यांना शरण गेल्याशिवाय तरुणोपाय नाही हे त्यांनी ओळखलं. आणि मग वसंतगडावरच्या रामचंद्रपंतांची सन्मानपूर्वक सुटका ताराबाई साहेबांनी केली. त्यांची सपशेल माफी मागितली आणि पुन्हा रामचंद्रपंत अमात्य यांनी हुकमतपणा हे पद आणि आपले मुख्य कारभारी हे पद स्वीकारावं अशी ताराबाई साहेबांनी त्यांना विनंती केली. रामचंद्रपंत अमात्य हे फार मोठे मुत्सद्दी होते, फार महान राजकारणी होते. ताराबाई साहेबांची ही विनंती त्यांनी मान्य करून पुन्हा कारभाराची सगळी धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली. त्यावेळी अतिशय क्षीण झालेल्या कोल्हापूर गादीची सगळी मदार हुकमतपणा रामचंद्रपंत अमात्य यांच्या खांद्यावरच होती. मित्रांनो, सत्तेचा संघर्ष हा नेहमीच भयानक असतो. अहंकार, अभिमान, महत्वाकांक्षा ह्या मानवी भावनांचा चरमोत्कर्ष आविष्कार तिथं होत असतो. सत्तेची नशा फार भयंकर असते. त्यामुळंच कुणाची जीत तर कुणाची हार हे सत्तेच्या खेळात अपर्यायी असतं. मराठेशाहीच्या ह्या अंतर्गत राजकारणाची कहाणी म्हणजे सुप्रसिद्ध पण काल्पनिक अशा वेब सिरीज असणाऱ्या गेम ऑफ थ्रोन पेक्षाही जास्त मनोरंजक आणि अनेक अनपेक्षित वळणं घेणारी आहे. ह्या खेळात यशस्वी होऊन बाळाजी विश्वनाथ मराठेशाहीचे मुख्य पेशवे कसे बनले, एवढंच नव्हे तर बाळाजी विश्वनाथ म्हणजे त्या काळातल्या भारतातल्या हिंदुस्थानातल्या राजकारणातली सर्वात महत्वाची व्यक्ती कशी बनली हे मी तुम्हाला सविस्तर पुढच्या भागात सांगीन. आणि त्यानंतरच्या भागांमध्ये म्हणजे भाग 5 पासून पुढचे सगळे भाग फक्त श्रीमंत थोरल्या बाजीरावांसाठीच असणार आहेत. मित्रांनो, बाजीरावांचं चरित्र सखोल समजून घेण्यासाठी, त्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी आपल्याला पहिली पार्श्वभूमी आणि त्या काळचं भारताचं, हिंदुस्थानाचं, महाराष्ट्राचं राजकारण कसं होतं हे समजून घेणं अत्यावश्यक आहे. आतापर्यंतच्या सत्ता संघर्षात अनेक महत्वाचे व्यक्ती दुखावले गेले होते. अनेकांच्या शेपटांवर इतरांकडून कळत नकळत पाय पडले होते आणि त्या वेदनांचा वचपा काढण्यासाठी ते डूक धरून बसलेले होते. आता योग्य संधी येताच ते आपला फणा वर काढणार होते, कडकडून डसणार होते. आणि त्यांच्या या अभिमान, अहंकार आणि महत्वाकांक्षाच्या लढाईमुळं मराठेशाहीत प्रचंड मोठी उलथापालथ होणार होती. इतिहासाला कलाटणी मिळणार होती. मित्रांनो, ज्यांच्या शेपटांवर इतरांकडून कळत नकळत पाय पडून ते प्रचंड दुखावले गेले होते त्यांपैकी पहिले होते चंद्रसेन जाधवराव. सरसेनापती धनाजी जाधवरावांचे हे एक अत्यंत महत्वाकांक्षी पुत्र. आपल्याकडे खडेघाशी करणाऱ्या कारकुनाला म्हणजे बाळाजी विश्वनाथाला सेनाकर्ते हे पद मिळालं होतं. सगळे मराठा सरदार बाळाजी विश्वनाथला अत्यंत मान देत होते. बाळाजी विश्वनाथ शिवाय कुणाचं पानही हलत नव्हतं. छत्रपतींच्या गळ्यातले बाळाजी विश्वनाथ म्हणजे ताईत होते. आणि म्हणूनच चंद्रसेन जाधवरावांचा बाळाजी विश्वनाथावर खूप राग होता. दुसरी जी व्यक्ती दुखावली गेली होती त्या होत्या ताराबाई साहेबांच्या सौती म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांच्या द्वितीय पत्नी राजसबाई. सौती मत्सर आणि पुत्रप्रेम ह्या दोन्ही भयंकर गोष्टींचं मिश्रण ताराबाई साहेब आणि राजसबाई साहेब यांच्या संबंधात होतं. राजसबाई साहेबांना त्या ताराबाई साहेबांच्या आश्रित आहेत, त्यांच्या दयेवर आपण जगत आहोत असं सतत वाटायचं. आणि तसंच ताराबाई साहेबांकडून त्यांचा सतत पाणउताराही व्हायचा.
राजसबाईंची सुप्त महत्वाकांक्षा अशी होती की आपला मुलगा म्हणजे दुसरा संभाजी हाच गादीवर बसावा, आपणच राजमाता बनावं. आपला मुलगा दुसरा संभाजी हा ताराबाई साहेबांच्या मुलापेक्षा म्हणजे दुसऱ्या शिवाजीपेक्षा प्रचंड कर्तबगार आहे आणि कोल्हापूरच्या गादीवर बसायला एकमेव लायक व्यक्ती आहे, असं राजसबाईंचं ठाम मत होतं. आपल्या मनातली भावना कुणासमोरही व्यक्त करत नव्हत्या, पण महाराणी ताराबाई साहेबांकडून त्यांचा होणारा सतत अपमान त्या अत्यंत शांतपणे सहन करीत होत्या. आणि एक ना एक दिवस अगदी व्याजासकट ताराबाई साहेबांना सगळं माप चुकतं करण्याचा त्यांनी ठाम इरादाच केला होता आणि त्यासाठी त्या योग्य संधीची वाट पाहत होत्या. आणि मित्रांनो, सर्वात महत्वाची दुखावली गेलेली व्यक्ती होती हुकमतपणा रामचंद्रपंत अमात्य. महाराणी ताराबाई साहेबांनी आपल्या निष्ठेविषयी विनाकारण गैरसमज केला. आपण दिलेला चांगला सल्ला ऐकला नाही, उलट आपला काहीही दोष नसताना पंतप्रतिनिधींच्या बदसल्यावरून आपल्याला चांदीच्या साखळ्यांमध्ये अडकवून कैद केलं गेलं, याबद्दल रामचंद्रपंत अमात्यांच्या मनात खूप रोष होता. तर मित्रांनो, पुढच्या भागात आपण बाळाजी विश्वनाथ हे छत्रपतींचे पेशवे आणि हिंदुस्थानच्या राजकारणातली एक सर्वात महत्वाची व्यक्ती कसे बनले हे बघूया. पुढचा भाग त्यामुळं बराच मोठा असणार आहे. श्रीमंत थोरल्या बाजीरावांच्या चरित्राची संपूर्ण पार्श्वभूमी, दिल्ली, भारत, निजाम, दख्खन यांचं सगळं राजकारण मला त्यामध्ये मांडावं लागणार आहे. तर मित्रांनो, आपण लवकरच भेटूया पुढच्या भागात. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.